कोल्हापूरमध्ये सध्या जिथं जिथं खड्डे वगैरे पडलेले असतात अशा ठिकाणी ही भर टाकायचं चाललेलं असते. आता ही जी भर टाकली ना आपण, तर ती भर राहावी या दृष्टीनं याच्यामध्ये बाइंडिंग एजंट काहीतरी लागतात. बाइंडिंग एजंटमध्ये आता रस्त्याला जे डांबर वगैरे वापरलेलं असतं त्यातलंच लो क्वालिटीचं डांबर, त्याचे जरा असे म्हणजे रोलिंग असं एखादं काहीतरी केलं आणि खाली टाकलं आणि त्याच्यावरून ही जर खडी टाकली तर ते अतिशय छान बसते. आणि हे काय एकदम फार मोठं चांगलं सोल्युशन आहे असं नाही आहे. तरीसुद्धा खड्डे त्या वेळेला बुजवले तर पुढच्या काळात जे संभाव्य मोठे खड्डे होतात ना ते राहत नाहीत. आता इथं एक खड्डा बुजवला आहे, बरेच असे खड्डे आहेत, तिकडं आहेत इकडं आहेत. आता मला लक्षात आलं, आमच्या ग्रुपमध्ये एका मित्राने शेअर केलं होतं एका रस्त्याचं, म्हणजे कोल्हापूरवरनं शिंगणापूरला जाणारा रस्ता. मी जरा मजेदार कॉमेंट केले होते त्याच्यामध्ये. रेड झोनमधलाच रस्ता आहे तो ॲक्च्युली. काही वेळेला काही रस्ते आवश्यकही असतात, नाही असं नाही, परंतु कोल्हापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी रेड झोनमध्ये असं काम झालेलं आहे, त्यामुळे जरा प्रॉब्लेम येतो. आणि खड्डे आहेत ना ते ज्या त्या वेळेला तिथले खड्डे जर बुजवता आले तर हे ॲक्च्युली रस्त्यांचा जो मेन प्रॉब्लेम असतो ना तो सॉल्व होऊन जातो. आणि सारखे रस्ते भर टाकणं आणि रस्ते वरती वाढवत नेणं हे सुद्धा काही सोल्युशन नाही आहे. रस्त्यावरचे खड्डे त्या वेळेला बुजवणे आणि सारखे रस्ते करू नका, त्याच्यामुळे बऱ्याच बाकीच्या प्रॉब्लेम्सला जन्म येतो. उदाहरणार्थ ड्रेनेज लाईन असेल, पाईपलाईन्स असतील, आणखीन काय लोकांच्या घरामध्ये शिरणारं किंवा दुकानांमध्ये शिरणारं पाणी आहे, तर रस्त्यावरची जशी तुम्ही लेवल वाढवत जाल तसं हे प्रॉब्लेम अधिक जास्त मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे रोड वाढत जाणं हे सुद्धा चांगलं नाही आहे, सारखे रस्ते करणं हेही चांगलं नाही आहे. परंतु याच्यावर एक चांगलं सोल्युशन हेच आहे की त्या वेळेला खड्डा बुजवणे. आणि जर खड्डा हा आता बुजवला नाही तर हा खड्डा मोठा होत सगळा बाकीचा रस्ता खराब करतो. थँक्यू व्हेरी मच.